तुमच्या बेडरूममधील ही एक चूक तुमच्या झोपेची शांती हिरावून घेऊ शकते. तुमच्या ऑफिसमधील टेबलवरील ही एक वस्तू तुमच्या यशाच्या वेगाला ब्रेक लावू शकते आणि ती वस्तू म्हणजेच तुमच्या घरातील घड्याळ आणि कॅलेंडर. पण ही चूक कोणती? उत्तर आहे त्याच्या लावण्याच्या दिशेमध्ये. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णाने गीतेतून सांगितलेली वेळ म्हणजेच टाइम आणि दिशा म्हणजे डायरेक्शन त्यांच्या संबंधांचे एक गुप्त नियम सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक खास मंत्र सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही हा बदल करताना तुमच्या कर्माचा पूर्ण फायदा घेऊ शकता. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. आज मी बोलणार आहे तुमच्या घड्याळ आणि कॅलेंडरबद्दल. हे साधे दिसणारे साधन तुमच्या जीवनातील ताण, अडचणी आणि पैशांच्या समस्या वाढवित असेल तर होय, कारण बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. ते या वस्तू चुकीच्या दिशेला लावतात. पण आज भगवान श्रीकृष्णाने गीतेला सांगितलेला एक गुप्त नियम तुम्हाला समजेल जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक विशेष मंत्र आणि प्रार्थना शिकवणार आहे जी तुम्ही हा बदल करण्यापूर्वी म्हणाल तर त्याचा परिणाम 100 पटीने वाढेल. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. हे पहा, बहुतेक लोक झोपताना घड्याळ पाहण्याच्या सोयीसाठी हे बेडच्या हेडबोर्डवर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावतात किंवा ऑफिसमध्ये डेस्कवर कॅलेंडर दक्षिणेकडे लावलेले असते. आता थोडेसे ऊर्जाशास्त्र म्हणजेच एनर्जी सायन्स समजून घेऊया. प्रत्येक दिशेची स्वतःची एक ऊर्जा असते. दक्षिण दिशेची ऊर्जा जड, स्थिर आणि संतुष्टात आणणारी असते म्हणजेच कॉन्ट्रास्टिंग असते. तर घड्याळ हे वेळेचे म्हणजेच गतीचे प्रतीक आहे. गतीवर स्थिरतेची ऊर्जा प्रभाव टाकल्याने काय होईल? तुमच्या कामाची गती मंदावेल, निर्णय घेण्यात उशीर होईल, नवीन कल्पनांना बळ पडणार नाही. ही एक अदृश्य परंतु शक्तिशाली ऊर्जेय अडथळा आहे. आता प्रश्न उरतो, हे सांगणारे आम्ही कोण? हे नियम केवळ वास्तुशास्त्रात नाही तर ते आपल्या सर्वोच्च गुरु म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, प्रलयम सर्वतंतनम शास्त्रमी कालोहम जगत्तम, म्हणजेच मी सर्व संहार करणारा अनंत काळ आहे. काळ ही भगवंताची एक महाशक्ती आहे. आता जर काळाचे स्वरूप गतिमान आहे तर त्याचे प्रतीक म्हणजेच घड्याळ अशा दिशेला तोंड करून कसे असावे ज्यामुळे ती गती अवरोधित होईल? अशी दिशा म्हणजेच दक्षिण दिशा. दक्षिणेचे दैवत धर्मराज यम आहेत जे काळाचेच एक रूप आहेत. म्हणून काळाचे प्रतीक घड्याळ काळाच्या देवतेच्या म्हणजेच यम दिशेकडे तोंड करून ठेवणे म्हणजेच एका विरोधाभासात अडकणे हाच तो गुप्त नियम जो श्रीकृष्णांच्या तत्वज्ञानातून उगम पावतो. चला आता हा नियम आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा लागू करायचा ते पाहू. बेडरूममध्ये कधीही घड्याळ दक्षिण दिशेला ठेवू नका. उत्तर किंवा पूर्व दिशा या दिशेला ठेवा. यामुळे झोप चांगली होते आणि दिवसाची सुरुवात ऊर्जावान होते. अभ्यासाची खोल किंवा ऑफिसमध्ये कॅलेंडर ईशान्य उत्तर पूर्व दिशेला लावा. ही दिशा ज्ञान आणि कल्पनाशक्तीशी निगडीत आहे. तुमची एकाग्रता आणि योजना बनवण्याची क्षमता वाढवेल. दुकान किंवा व्यवसाय स्थळावर घड्याळ उत्तर दिशेला लावा. ही दिशा संपत्ती आणि वैभवशाली जोडली आहे. यामुळे व्यवसायात गतिमान प्रगती होण्यास मदत होते. पूजा घराचे कॅलेंडर निश्चितपणे पूर्व दिशेला लावा. हे दैनंदिन व्रत एकादशा यांचे स्मरण करून देईल. लक्षात ठेवा, दिशा ही तुमच्या ठिकाणाच्या संदर्भात असते. जर तुमच्या इमारती दक्षिणमुखी असेल तरी सुद्धा तुम्ही आतल्या बाजूस उत्तर पूर्व कोपरा शोधून तेथे हे ठेवू शकता. आता तुम्ही दिशा बदलणार आहात पण ही केवळ भौतिक क्रिया नसावी, ही एक आध्यात्मिक संकल्प व्हावी. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, कर्माच्या फलाशेने न करता श्रद्धेपूर्वक केलेले कर्मच योग आहे. म्हणून ही साधी प्रक्रिया अनुसरून करा. प्रथम तुमचे घड्याळ किंवा कॅलेंडर सध्याच्या जागेतून काढण्यापूर्वी डोळे मिटा. नंतर 3 श्वास खोल घ्या आणि मनात श्रीकृष्णांचे स्मरण करा. त्यानंतर हा मंत्र मनातून किंवा मोठ्याने म्हणा. ओम आयुप्रदात्रे नमः अस्य कालू सूचकस्य यथा स्थाने स्थापन करोमि समा सदैव पैशयतु. म्हणजेच याचा अर्थ आहे, काळ देणाऱ्या परमात्म्याला नमस्कार. मी यावेळेस सूचकाची योग्य स्थापे आणि योग्य स्थानी स्थापन करीत आहोत. ते मला सदैव पोषण देवो. शेवटी डोळे उघडून प्रसन्न मनाने ती योग्य दिशेला लावा. ही छोटी प्रक्रिया तुमच्या क्रियेला भाव आणि हेतू देईल ज्यामुळे त्यांचा परिणाम अनेक पटीने वाढेल. म्हणून आज शिकलो, पहिली दक्षिण दिशा वर्ज्य करा. दुसरे उत्तर पूर्व किंवा ईशान्य ह्या शुभ दिशा निवडा. तिसरे बदल करताना संकल्पाची ही पायरी नक्की करा. हे ज्ञान तुम्हाला मोलाचे वाटत असेल तर तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करणे ही खरी सेवा होईल. अशा गूढ ज्ञानासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.